हेलो हेलो जी हेलो नवीन विषय आहे आणि अतिशय सुंदर गीत आहे। गाणं रिलीज झालं तेव्हापासून 5 तासामध्ये 2 लाखाच्या वर लोकांनी पाहिलं। इतकं प्रेम दिलं आहे त्या गाण्याला। तुम्ही सगळेजण लाईव्ह मध्ये हे गाणं ऐका, पण घरी गेल्यानंतर इथं जितके YouTube चॅनल आहे, जलसा परिवर्तनाचा शरद जावडे, त्याच्यानंतर भीमवाणी आमचे नागरे साहेब, त्यानंतर आई रमाई आई भीमाई हे YouTube चॅनल, आणि त्यानंतर आमचे अर्पिता YouTube चॅनल, राहुल कांबळे, जितकेही YouTube चॅनल इथे आहेत त्याच्या सगळ्यावर हा लाईव्ह कार्यक्रम बघायचा आहे। आणि कोणी माता भगिनींनी उठायचं नाही आहे। सुंदर असा आई सावित्रीबाईमुळे तुम्ही आम्ही इथं मानानं बसू शकलो आहोत। तो विषय तुमच्या समोर मी सादर करते आहे, कारण मला कोणत्या देवा धर्मावर टीका टिप्पणी करायची नाही आणि मी कधी आयुष्यात करत नाही। पण ज्याचा इतिहास आपण बघितला, मी सरस्वती माता डोळ्यानं नाही पाहिली, मी सरस्वती माताचा मला इतिहास माहित नाही, सरस्वती माता जन्माला कधी आली ते माहित नाही, आणि सरस्वती माताने किती लेकरायले समोर बसवून शिकवलं ते मला माहित नाही। पण मला हे नक्कीच माहित आहे की आई साऊने आपल्या अंगावर शेण माती गोटे फेकून समाजाची हिनहिन सहन करून आपल्या नवऱ्याला घेऊन आपलं घर सोडून शिक्षणाचा वसा धरला, आणि त्या शिक्षणापासून 5 मुलींच्या शाळेची सुरुवात केली। आज या जगभरात जितक्याही मुली भगिनी शिकत आहेत ती सगळी आणि सगळी आई सावित्रीबाई फुलेची पुण्याई आहे। आणि म्हणून आई सावित्रीबाईची पुण्याई मी हे लेख विसरू शकत नाही, कारण ही माझी जिंदगी शिक्षणाची फक्त आणि फक्त आई सावित्रीमुळे घडू शकली। नाही तर आई साऊनं जर अंगावर शेण माती मारा खाल्ला नसता तर माय तुले आणि मले फक्त आणि फक्त घराच्या उंबरठ्याच्या अंदर चूल आणि मूल इतकं सांभाळता आलं असतं। त्याच्यापेक्षा कोणतेच बाहेरचे स्वप्न पाहता आले नसते, उंच भरारी घेता आली नसती। पण माझ्या भरारीचं कारण, माझ्या उंच उड्यांचं कारण, माझ्या या माना सन्मानाचं कारण आणि पुरुषांसोबत बसण्याचं कारण हे फक्त आणि फक्त आई सावित्रीबाई फुले आहे। म्हणून आई सावित्रीबाई फुलेंसाठी जोरदार टाळ्या। या महिला दिनानिमित्त सुंदर असा दणकट विषय तुमच्या सर्वांच्या साक्षीने समोर मांडते आहे, बघा। कर्तव्य पालना करे जरास ध्यान ठेवा, आणि इतिहासाचे पुरुषानुभान ठेवा। स्त्रियांच्या देहाचे पुरुषांनो भान ठेवा। कष्ट करून दिवस राती
करुणी दिवस रात्री सावित्री आई तू जीवाचे रान केले, केलेच नाही कुणी असे तू ऐसे काम केले. असाध्य यातना साहून सावित्रीबाईने अशिक्षित दुर्बल महिलांना इथे बलवान केले, इथे बलवान केले, इथे बलवान केले. अशिक्षित महिला सावित्रीने बलवान केले. अशिक्षित दुर्बल महिलांना इथे तू बलवान केले. आणि म्हणून ही आई सावित्रीबाई फुलेची लेख काय म्हणते, आई साऊची लेख काय म्हणते बघा. अरे विद्येची देवी आलती भलती, पहिल्यांदा तुमच्या पुढे मांडतो आहो कशी. अरे विद्येची देवी आलती भलती, अरे विद्येची देवी आलती भलती, अरे कुठलीच देवी नाही र, अरे कुठलीच देवी नाही र. स्त्री जातीला, स्त्री जातीला, स्त्री जातीला शिकविणारी ती सावित्रीबाई आहे. स्त्री जातीला शिकवणारी सावित्रीबाई आहे. विद्येची देवी आलती भलती, अरे विद्येची देवी आलती भलती, अरे कुठलीच देवी नाही र, अरे कुठलीच देवी नाही र. स्त्री जातीला शिकविणारी ती सावित्रीबाई आहे. स्त्री जातीला शिकवणारी ती सावित्रीबाई आहे. स्त्री जातीला शिकवणारी सावित्रीबाई आहे. स्त्री जातीला शिकवणारी सावित्रीबाई आहे. अंगावर शेण दगड मातीचा मारा तरी मागे नाही सरली, अंगावर शेण मातीचा मारा तरी मागे ना सरली. अशी मनुवादी व्यवस्थेला ती कधीच पूर्ण उरली. अरे पुण्यात मुलींची पहिली शाळा काढून काढती, विद्येची खरी देवता सावित्रीबाई ठरली. इथे सावित्री ना कुठली आम्हासाठी नाही झटली, तवा क्रांती सूर्याची पत्नी, तवा क्रांती सूर्याची पत्नी नारीसाठी पेटून उठली. अरे महिलांच्या सन्मानासाठी, अरे महिलांच्या सन्मानासाठी, महिलांच्या सन्मानासाठी तर मागे सरली नाही र, अरे मागे सरली नाही र. स्त्री जातीला, स्त्री जातीला, स्त्री जातीला शिकविणारी सावित्रीबाई आहे.
सासूबाईच्या शिक्षणाने मुली बलवान गुणवान झाल्या, मोठ्या पदावरती जाऊन महिला आता धनवान झाल्या. अरे धनाच्या गोडख्यात काही विसरू न कृपाचारी, खंत आहे मनात वाटते नाही. अरे आता सध्या आई सावित्रीमुळे ह्या मुली गतिमान झाल्या. आणि म्हणून शेठजी म्हणायची महात्मा फुलेंना, आई सावित्रीबाई आपल्या नवऱ्याला शेठजी म्हणून हाक मारायची. अगदी चिमुकल्या वयामध्ये आई सावित्रीबाईचं लग्न होते. मनुवादी कूटनीतीचे ब्राह्मण शिक्षण ज्योतिबाने करू नये म्हणून धमक्या देतात. हा जर शिकला तर हा आमच्या पंक्तीत बसेल, आम्हाला प्रश्न करेल, आम्हाला प्रश्न विचारेल, मग आम्ही काय सांगायचं. तेव्हा ज्योतिबाच्या बाबांना ते भटजी ते ब्राह्मण धमक्या देतात की तुमच्या ज्योतीला थांबवा शिक्षणापासून. तेव्हा ज्योतीला त्याचे बाबा म्हणतात की ज्योती शिक्षण थांबव, शिक्षण पूर्ण करू नको. अरे तू जर शिक्षण केलं त्यांच्या पंक्तीत जाऊन बसला, विचारांची देवाणघेवाण करायला लागला तर भविष्यामध्ये तुझं ते लोक काहीही करतील याची मला भीती वाटते. पण ज्योती कधी घाबरला नाही. ज्योती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. पण आई मग ज्योतिबाला सांगू सांगू त्यांचे वडील थकतात. तेव्हा आई साऊला सांगतात, साऊ ऐक माझं, सांग तुझ्या पतीला तुझ्या शेठजीला की हे बरं नव, तू जे शिक्षण घेतो आहेस त्याला तू थांबव. तेव्हा आई सावित्रीला भीती वाटते. आई सावित्री ज्योतिबा फुलेंचे सगळे पुस्तकं बांधून लपून ठेवण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात आई सावित्रीला तिच्या सासूबाई येतात आणि विचारतात की साऊ तू काय लपवत आहेस. तेव्हा साऊ सांगते काहीच नाही. सांग की ग माय तू काय लपवते. काहीच नव माय, काहीच नव. अव सांग की ग, मी ज्योतिबा फुलेंचे पुस्तक लपवते, त्यांचं लेखन लपवते. तेव्हा सासूबाई म्हणतात, अरे तू कितीही पुस्तकं लपवले तरी ज्योती लपणार नाही. ज्योती हा तेजोमय आहे, तो कोणाला आवरणार नाही, तो शिक्षणाचा वसा घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तू पुस्तकं लपवल्यानं त्याचं शिक्षण थांबणार नाही. अशी शिकवण ज्योतिबा फुलेची आई त्या साऊला देते. तेव्हा साऊ जाते आणि ज्योतिबाला पुस्तकं परत करते. आणि म्हणून काय म्हणते बघा, बघा देह हा झिजला सारा, संशय दगडाचा मारा. स्त्री जातीला साक्षर होण्या, स्त्री जातीला शिक्षण देण्या, मनुवादाचे वाजवणे मारा. अरे कपटी मनाला दिलासा देण्या, अरे कपटी मनाला दिलासा देण्या. तू इतिहास चाडून पाहिर, तू इतिहास चाडून पाहिर. आई सावित्रीबाई फुलेंचा काय झोपा येऊ राहिला का तुम्हाला. का ते सावित्रीबाई तुमच्या ओळखीची नाही, तिच्यामुळे तुम्ही बसल्या आणि शिकल्या माय. आई सावित्रीबाई फुलेंचा हा स्त्री जातीला शिकविणारी ती सावित्रीबाई क्या बात है. फक्त बाबांना या आबाजीला फक्त गाणं समजलं, बाकीच्या आईले कोणालाच गाणं नाही समजलं. लक्षात घ्या. या ज्योतिबा फुलेचं आई सावित्रीबाईचं गाणं बाबाला समजलं. कारण असे गाणे समजून सांगण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी लय समजदार ना अभ्यासू लोक लागतात. धिंगाणा तर कोणाला समजते राजा. धिंगाणा आता नाचायला लागलं ना काका कोणाला समजते. हो सगळे धिंगाणाच ऐकायला आले. बाबासाहेब सावित्रीबाई फुले, फुलेशाह आंबेडकर विचारधारा या महापुरुषांनी असं कधी म्हणलं नाही आमच्या जयंत्या करा, डीजे लावा, आम्हाला डोक्यावर घेऊन नाचा. पण आम्ही तेच शिकलो, या अभ्यासातलं नाही शिकलो, आम्ही इतिहास नाही शिकलो. आज इतिहास सांगायला हे लेकरू बसलं ना सगळ्याच्या डोक्यावर हात चालले आहेत. कायच करावं आता, कसं होईन आता. कारण इतिहास बचवून घेण्यासाठी तुमची ताकद आणि क्षमता कमी झाली आहे. इतिहास समजून घ्या मावल्यांनो. एवढी साधी सुधी गोष्ट नाही, एवढी सुंदर जिंदगी जगण्यासाठी अहोरात्र काबाड कष्ट करून मेहनत आणि प्रयत्न केलेले आहे. क्या बात है. आदरणीय माझे काका
ज्यांची लेखणी मी गात आहे आत्ताचं गाणं माझ्या वडिलांपेक्षा लहान माझे सख्खे काका NU सराटे इथं आलेले आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. ज्या लेकीचा बाप तिच्या स्टेजवर आहे तिला लिहून देण्यासाठी ती कोणाच्या बापाला भेट नाही. आणि मी तर मुजर बापाची एवढं हो मग बाबासाहेबाचं लेकरू हो जशाले तसा दणका दिल्याशिवाय आपण काही राहत नाही. आणि म्हणून स्त्री जातीला शिकविणारी ती सावित्रीबाई यांच्याकडून हे गीत लिहिलेलं आहे आणि ते गाणं कालच महिला दिनानिमित्त मी रिलीज केलेलं आहे. तेव्हा सगळ्यांनी काकांसाठी जोरदार टाळ्या कवींसाठी. कारण कवी नाही तर गायक नाही. कवींमुळे आमच्या गायकांना किंमत मिळते आणि त्यांची लेखणी त्यांचे सोन्यासारखे हे जे गाणे आहेत लेखणीचे शब्द आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. आणि म्हणून म्हणतो आहे काय अरे तेव्हाच लिहितो कवी सराटे अरे तेव्हाच लिहितो कवी सराटे गाते निशाही सावित्रीबाई र गाते निशाही सावित्रीबाई र. क्या बात है. आदरणीय बद्री प्रसाद इंगोले साहेब यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि महेंद्र नागरे माझे मोठे बंधू धम्म उपासक भीमवाणी चॅनलचे सर्व आणि माझा लहान भाऊ लाडका भाऊ मी सरकारची लाडकी नाही पण त्याची लाडकी बहीण हो असा शरद जावडे माझ्या लाडक्या भावाने या मोठ्या बहिणीला 100 रुपये आणि भीमवाणी चॅनल वाले आमचे नागरे भाऊ या दोघांनी 200 रुपये मला दिले. जोरदार त्यांच्याकडून टाळ्या वाजवा जोरदार. आणि म्हणून अरे निशाही गाते अरे तेव्हाच लिहितो कवी सराटे तेव्हाच लिहितो कवी सराटे गाते निशाही सावित्रीबाई र गाते निशाही सावित्रीबाई र. कारण मी माझं प्रत्येक चॅनलवर तुम्ही आतापर्यंत नाव ऐकलं असेल. सिने अभिनेत्री नाट्य कलावंत निशाताई धोंगडे. हे काही असंच लागलं नाही माय. 20 वर्षाची मेहनत आहे. मी स्वतः सावित्रीबाई फुलेचं नाटक करत होती. मी स्वतः आई रमाई जगली. मी रमाई केली. माझ्यासारखी रमाई आतापर्यंत कोणी नाही केली. कारण नाटक करणं आयुष्य म्हणजे आपलं नाटक आहे. लक्षात घ्या. तुम्ही इथं बसलेले सगळे नाटककार लोक आहात. विचारा कसे आपण जीवन जगताना सुद्धा आपल्याला आपण एक कलाकार असतो. कोणी आईची भूमिका निभावते कोणी वडिलांची निभावते. आपल्यामध्ये ही पण एक कला आहे. फक्त तुम्ही मंचावर येत नाही तुम्ही ओरिजिनल मध्ये आपली कला सादर करता. मी 20 वर्ष घालवले या स्टेजवर. त्या 20 वर्ष काम करत असताना मी आपला देह तर झिजवलाच पण माझे वडील मरण पावले मी जाऊ शकली नाही. माझा सख्खा भाऊ मेला मी जाऊ शकली नाही. समाजाला मी शब्द दिला मला स्टेजवर उभं राहून काम करावं लागलं. या स्टेजला आणि या समाजरूपी मायबापांनी मला जे एवढं मोठं नाव दिलं एवढं मोठं मी नाव कमवलं आज महाराष्ट्रामध्ये ते असं सहज नाही. पेनानं लिहिलं निशा धोंगडे सिने अभिनेत्री नाट्य कलावंत नाही माय. 20 वर्ष घालवले. बाल कलाकार होती तेव्हापासून मी सगळ्या भूमिका केल्या आणि त्या सगळ्या भूमिका झाल्यावर आता माझ्या लक्षात आलं की नाही निशा
पिक्चर मध्ये नाटकामध्ये काम करणं तू बंद कर. आता तुझी गरज समाजाला आहे. तू अभ्यासू लेकरू आहेस. आज तुझा अभ्यास माझ्या समाजाच्या कामी आला पाहिजे म्हणून मी आता हा स्टेज हासिल केलाय. गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून अख्ख्या महाराष्ट्रातच नाही रे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा माझे गवगवा चालू आहे आणि माझे कार्यक्रमात सगळ्यात जास्त बुक आहे ते माझ्यामुळे नव्हे या समाजरूपी मायबापांमुळे. तुम्ही आज माझे मायबाप आहात लक्षात घ्या. म्हणून कोणतंही स्थान आणि कोणतीही डिग्री मिळवण्यासाठी अहोरात्र कष्टाने मेहनत करावी लागते. तेव्हा अभिनेत्रीचं नाट्य कलावंताचं मी आवर्जून नाव माया लिहिते कारण ते सहज नाही मेहनतीनं कमवलेलं नाव आहे. आणि म्हणून म्हणते आहे स्त्री जातीला शिकविणारी ती सावित्रीबाई आतापर्यंत 148 पुरस्काराची मानकरी मी आहो. मी माझं कौतुक नाही करत नाही अजिबात कौतुक करत नाहीये पण तुम्ही मेहनत केली की तुमच्या पदरात चांगल्या गोष्टी भेटतात 100% भेटतात. तुम्ही फक्त मेहनत करा. फळ काय मिळेल किंमत काय मिळेल याचा विचार न करता जर तुम्ही मेहनत कराल तर तुमच्या पदरात हमेशा चांगल्याच गोष्टी भेटत जातील. आणि म्हणून मला अभिमान आहे की मी वृद्धांची सेवक आहे. मला अभिमान आहे मी अनाथ लेकरांची आई आहे. मला अभिमान आहे मी या समाजरूपी लोकांना फुलेशाह आंबेडकर विचारधारा सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. म्हणून सगळ्यांनी महिला दिनानिमित्त एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. सगळ्या महिलांनी सगळ्या. अरे एक आई आपल्या लेकराला जन्म देऊन मोठं करू शकते. तीच आई समाजावर प्रेम करून समाजाची सुद्धा सेवा करू शकते. त्याला आई म्हणतात. आणि म्हणून स्त्री जातीला शिकविणारी ती सावित्रीबाई सावित्रीबाई आहे र. पण माझं काय म्हणणं आहे अरे फुलांनी जर का शिकवले नसते सावित्रीबाईला फुलांनी जर का शिकवले नसते त्या सावित्रीबाईला अरे सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला कुठल्याच बाईला सुखाचे दिवस आलेच नसते. आले असते का सुखाचे दिवस आले असते का किती जणीले आले असते सांगा बरं. नसते आले ना. पण सावित्रीबाईचं गाणं असं चाललं पाय डोक्यावर. चाललं का नाही चाललं का नाही चाललं का हो माय कसं वाटते माय असं झालं माय ना तसं झालं माय. अन सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला कवी सुदेश कांबळे लिहितात काय या सात पडद्याच्या आत नारीची सुंदर जात
त्याच्या आत नारीची सुंदर जात दासी होऊन राहायची दासी होऊन राहायची जशी वाघीण गुजरात अरे श्री मुक्तीने दिला तडाखा अरे श्री मुक्तीने दिला तडाखा अरे श्री मुक्तीने दिला तडाखा त्या पेशवाईला त्या पेशवाईला त्या पेशवाईला आणि सुखाचे दिवस आलेच नसते कुठलंच बाईला सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला आई सावित्रीबाई फुलेंचा हा सुंदर असं नवीन गीत मी तुमच्या समोर सादर करणार आहे